मेथीची वडी बनवण्यासाठी इथे आम्ही मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। आता याच्यामध्ये बेसन पीठ घ्यायचं आणि आता मिक्सरमध्ये ही मिरची बारीक करून घ्यायची। याच्यामध्ये तीळ पण टाकून घ्या, तिळाने वडी कुरकुरीत पण लागते, थोडीशी चव जरा चांगली येते। ह्याच्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ टाकायचं बस खरं। याच्यामध्ये बेसन पीठ, जिरं, तीळ, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आता हे पूर्णपणे व्यवस्थित मळून घ्यायचं। आता ही मिरची याच्यामध्ये वाटलेली टाकायची आणि हे पीठ मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून मळायचं, जास्त पाणी एकदम टाकायचं नाही ह्याच्यामध्ये। आधी सर्व एकत्र मिश्रण मिक्स करून घ्यायचं। आता असं हे थोडं थोडं पाणी टाकून मळायचं। आता थोडंसं तेल वापरायचं ह्याच्यामध्ये मळताना। पीठ मळून झाल्यानंतर असा टोप घ्यायचा, त्याच्यामध्ये एक लिंबाची फोड टाकायची अर्धी, त्याच्यावरती अशी चाळण ठेवायची आणि इकडे अशी वडी मिक्स करून असं थापून घ्यायचं आणि इथे ठेवायची वडी अशी टोपावरती। टाकल्यावर सर्व पिठाचं असं करून घ्यायचं। चालू केलं 20 मिनिटं ठेवायचं। गॅस चालू करून गॅस फास्ट करायचा, स्लो नाही ठेवायचा आणि असं झाकायचं ह्याच्यावरती आणि आता 20 मिनिटं हे उकडून द्यायचं। आता 20 मिनिटं झालेली आहेत। आता गॅस बंद करून द्यायचा। उकळली वडी। आता वडी उकडली आहे, ह्याला थंड होऊन द्यायचं। आता वडी थंड झाले, आता कापून तळून घ्यायची। कढईमध्ये तेल ठेवले गरम होण्यासाठी। अशी वडी एक एक करून आता कापून घ्यायची। आता इथे तेल गरम झाले, आता एक एक वडी सोडायची ह्याच्यात। आता एका बाजूने एक एक दुसऱ्या बाजूने आता पलटून घ्यायची ती। आता असं करून सगळ्या वड्या तळून घ्यायच्या। अशा प्रकारे आपल्या मेथीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। खरं सांगते, मी खाऊन बघितली, एवढी भारी लागते ना। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी लागते ती। आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय। आता वडी तळून झाली, बाय बाय। आता खायची।